जब से शिवसेना में बगावत हुई है और उनके दो ग्रोह बने हैं, तब से आए दिन कहीं न कहीं उद्धव सेना और शिंदे गट के कारकुनान में टकराव व तशद्दुद हो रहा है। कभी शाखा पर कब्जा को लेकर तो कभी किसी शिवसेना दफ्तर में जबरन घुसने को लेकर। इसी तरह का मामला आज थाने में देखने को मिला, जहां एक शाखा पर कब्जा जमाने के लिए दोनों ग्रोह के कारकुनान आमने सामने आ गए और टकराव की सूरत हाल पैदा हो गई। किसी तरह से पुलिस बीच बचाव करके दोनों ग्रोह को यहां से दूर किया और पुलिस की भारी नफरी तैनात कर दी गई। आप देखें ये रिपोर्ट। सवेरा न्यूज नेटवर्क को लाइक करें, सब्सक्राइब करें और बेल आइकन दबाना ना भूलें। तमाम तर जदीद आलात व तकनीक से लेस मेडिकल फील्ड की तमाम सहूलियात पर मुबनी सीनियर और तजुर्बाकार डॉक्टर्स व नर्सेस की निगरानी में मेडफोर्ट अस्पताल कायम किया गया है। अस्पताल में कुशादा लॉबी, मालूमात से भरपूर रिसेप्शन, मरीजों के लिए बड़े बड़े हॉल, आईसीयू, एनआईसीयू, ऑपरेशन थिएटर, स्पेशल बेड व कमरे और जदीद तकनीक पर मुबनी बेड, हर किस्म की जांच व तफ्तीश और हर किस्म की बीमारी का इलाज इंतहाई माकूल दाम पर दस्तयाब है। साथ ही मरीजों के अहले खाना के बैठने व ठहरने का बेहतरीन इंतजाम मौजूद है। मेडफोर्ट अस्पताल मुमरा बाईपास के वाई जंक्शन पर श्रीलंका की जानिब जाने वाले रोड पर वाक़े ब्लू बेल इमारत के पहले मंजिले पर है। ओपीडी में किसी डॉक्टर के मुतालिक जानकारी, किसी मरीज या चार्ज के मुतालिक पूछताछ, इमरजेंसी या इस तरह की और किसी भी मालूमात हासिल करने के लिए आप स्क्रीन पर आए इन नंबरात पर राब्ता कर सकते हैं। शिवाजीनगर हा जो काही मतदारसंघ आहे, हा महानगरपालिकेचा प्रभाग आहे, हा स्थानिक आमदार माननीय प्रताप सरनाईक साहेब यांच्या अधिपत्याखाली येतो। या ठिकाणचा संपूर्ण कारभार प्रताप सरनाईक साहेब या ठिकाणी सांभाळतात। या ठिकाणचे तिन्ही नगरसेवक आमच्या समवेत आहेत, या ठिकाणचे सर्व पदाधिकारी आमच्या समवेत आहेत आणि शिवसैनिक आमच्या समवेत आहेत। परंतु काही लोक या ठिकाणी आपला ताबा दाखवण्याचा प्रयत्न करत होते, आपली मालकी दाखवण्याचा प्रयत्न करत होते। ही शाखा माननीय प्रताप सरनाईक साहेबांनी बांधलेली आहे, त्यामुळे या ठिकाणचे सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांनी यांनी ही शाखा आपल्या या ठिकाणी बसायला सुरुवात केलेली आहे। यांना यांचा विरोध असण्याचं कारण काय? शाखेत आलेले म्हणजे शिवसेनेची शाखा ही सर्व लोकल पदाधिकारी आहेत, लोकल पदाधिकारी आहेत, ते आमदार आहेत, या ठिकाणचे नगरसेवक आमच्या समवेत आहेत आणि शिवसेना म्हणून आम्हाला मान्यता मिळालेली आहे। त्यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव लावायला सुप्रीम कोर्टाची तारखेपर्यंत त्यांना परवानगी दिलेली आहे, त्यांना शिवसेना म्हणून परवानगी दिलेली नाहीये। शिवाजीनगरची ही जी काही शाखा आहे, ही शाखा गेली 35 वर्ष शिवसेना पक्षाच्या माध्यमातून कार्यरत आहे। ही शाखा बंद असताना काही लोकांनी येऊन त्या शाखेचा ताळा तोडून त्या शाखेवर ताबा घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यामुळे आमचा त्यांना विरोध आहे। माझं म्हणणं एकच आहे की ताळा तोडण्याचा यांना कोणी हक्क दिला? जर ताळा तोडण्याचा बिना कोणत्याही कोर्टाच्या ऑर्डर अशा प्रकारचा हक्क दिला गेला असेल तर तो हक्क आम्हाला पोलिसांनी समजावून द्यावा। जर तो समजावून दिला गेला नाही तर या पुढे बी जर यांनी पुन्हा त्यांचा ताळा लावला तर आम्ही तो ताळा तोडेल, कारण ताळा तोडण्यावर गुन्हा व्हायला पाहिजे। कारण ताळा तोडून ताबा घेणं हे अनधिकृत आहे आणि अशा प्रकारचं एक अनधिकृत कृत्य यांनी केलेलं आहे। गेल्या काही महिन्यापासून महाराष्ट्र राज्यामध्ये कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा हा जो काही प्रयत्न आज शासनातर्फे सुरू आहे, यामुळे नागरिकांमध्ये एक प्रकारची भीती तयार झाली आहे की कुठेतरी या महाराष्ट्र राज्याची लोकशाही संपुष्टात येणार तर नाही ना, याबद्दलची चर्चा आज महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिक घरोघरी जाऊन करत आहे। पोलिसांनी अजूनपर्यंत आपली कोणतीही भूमिका या ठिकाणी स्पष्ट केलेली नाही, ऐकून घ्यायला तयार नाही। पोलिसांचं म्हणणं एकच आहे
की आम्ही समजूत घालत आहे, परंतु समजूत घालताना आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला बाहेर सोडून, आम्हाला बाहेर काढून त्यांना शाखेत बसवणं हे किती योग्य आहे. त्यामुळे पोलिसांना आमची आताही विनंती आहे, जर तुम्हाला ही शाखा म्हणजे ह्या ठिकाणी शिवाजीनगरचा कायदा सुव्यवस्था बिघडवायचा नसेल तर ह्या शाखेचा जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयातून निर्णय होत नाही तोपर्यंत ही शाखा पोलिसांनी आपल्या ताब्यात घ्यावी. आम्हाला ते देखील मान्य राहील. तुमची भूमिका काय नेमकी असणार? पुढची भूमिका आमची स्पष्ट आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयाने असा कोणताही निर्णय आजपर्यंत दिलेला नाही. मुख्यमंत्री महोदयाने देखील त्याविषयी बोलले होते की आम्ही कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर दडपशाही करणार नाही, आम्ही कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेवर आमचा हक्क दाखवणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्री महोदयांना पण आमची एक विनंती आहे की त्यांनी अशा प्रकारची वातावरण निर्मिती या महाराष्ट्र राज्यामध्ये तरी करता कामा नये. कारण आज महाराष्ट्राचं अस्तित्व पुढे संपुष्टात येत आहे की काय, अशा प्रकारचं एक खूप मोठं प्रश्नचिन्ह नागरिकांमध्ये निर्माण झालं. ठाणे पोलीस आयुक्तालयामध्ये जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आलेले आहेत. तरी देखील आपला जमाव या ठिकाणी जमलेला आहे. हा जमाव बेकायदेशीर आहे. मी आपला या ठिकाणाहून 5 मिनिटात निघून जाण्यास सांगत आहे. आपल्याला आवाहन करण्यात येत आहे, आपण दोन्ही गटांनी या ठिकाणाहून आपापल्या घरी निघून जावे. अन्यथा पोलीस या ठिकाणाहून आपल्याला निघून जाण्यासाठी बळाचा वापर करून ताब्यात घेतील. सर्व जमावांनी या ठिकाणी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस स्टेशनला सहकार्य करा. अन्यथा पोलिसांना आपल्याला या ठिकाणाहून निघून जाण्यासाठी सांगण्यात येत आहे.